पनवेलमध्ये काय चित्र आपण पाहणार आहोत, कारण MMR रिजन मधल्या आपण महापालिका पाहतोय. अगदी पनवेलमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भाजपनं तिथं प्रतिष्ठापणाला लावली होती. भाजपनं मोठ्या प्रमाणात प्रचार केला होता. त्यामुळे पनवेलमधल्या जनतेनं काय ठरवलेलं आहे, एक्झिट पोल पनवेलचे काय सांगतात ते आपण पाहूयात. पनवेलमधल्या एक्झिट पोलवर यावेळेस सगळ्यांचं लक्ष होतं. पनवेलमधले एक्झिट पोल सांगतायत भाजपला 47, शिंदे सेनेला अवघ्या 3, NCP अजित पवार यांच्या पक्षाला 1 आणि इतरांना इथं 18 जागा मिळतील असं दिसतंय. काँग्रेसला 2, ठाकरे सेनेला 5, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 1 आणि मनसेला देखील केवळ 1 जागा. अगदी आपण बघतोय पनवेलमध्ये भाजपला 47 जागा राखण्यात यश येऊ शकतं असं दिसतंय. शिंदे सेनेला अवघ्या 3 जागा इथं मिळतील. तर स्नेहिल, भाजपचाच आमदार तिथे स्थानिक आमदार आहेत, प्रशांत ठाकूर आहेत आणि भाजपचं वर्चस्व आहे पनवेलमध्ये आणि तेच आपल्याला निकालात देखील दिसते. सामच्या एक्झिट पोलनुसार पनवेलमध्ये भाजपची सत्ता येणार असल्याचं दिसतंय. पनवेल महापालिकेत कुणाची सत्ता येणार, त्याला काय कारणं आहेत जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी विकास मरगणे यांच्याकडून. महानगरपालिकेच्या निकालाचा जर आपण विचार केला तर भाजपला सर्वाधिक जागा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जाते. त्यानुसार 78 जागांपैकी भाजपाला 50 ते 55 इतक्या जागा मिळताना दिसणार आहे. त्यानुसार जर आपण बघितलं तर 6 ठिकाणी जे आहेत ते भाजपचे बिनविरोध उमेदवार निवडून आलेले आहेत, एक अपक्ष म्हणून निवडून आलेले आहेत. त्यामुळे शेतकरी कामगार पक्ष आणि महाविकास आघाडी यांना विचार केला तर 15 ते 20 जागांवर समाधान मानावं लागेल. त्यामुळे पुन्हा एकदा प्रशांत ठाकूर यांची सत्ता भाजपची येणार हे जवळपास निश्चित या निकालावरून आपल्याला दिसून येत आहे. कॅमेरामन ज्ञानेश्वर बारडेसह विकास मिरगणे, साम TV, पनवेल, रायगड.